जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री ग्रंथराज दासबोध एक अप्रतिम ग्रंथ आपल्या हाती लागलेला आहे. ही समर्थांचीच आपल्यावर असणारी कृपा आहे. अनेक ग्रंथ आपल्याजवळ असतात, पण ती वाचण्याची बुद्धी होणं हे सुद्धा एक सन्मार्गावर मार्गक्रमण करण्याचं लक्षण आहे. आणि ते वाचत असताना त्यातला जो विचार आहे, तो विचार आपण किती अंतरंगामध्ये भिनवून घेतो, हा आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि ते आपल्यावर स्वतःवर अवलंबून आहे. ती आपली साधना आहे. आणि ती साधना करता करता आपली साधना योग्य दिशेने होत आहे की नाही, हे सुद्धा आपण अधूनमधून तपासून पाहिलं पाहिजे. त्याला एक मोजपट्टी पाहिजे. आणि मग आपली साधना व्यवस्थित चालू आहे हे समजण्यासाठी काय खूण आहे, असा जर प्रश्न विचारला तर मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे मी संसारामध्ये रमलेलो होतो, त्याबद्दल्या काही गोष्टीतली माझ्या चुका माझ्या लक्षात येत आहेत. आता समर्थ म्हणतात, आता श्रवण केल्याचे फळं क्रिया पारटे तत्काळ. काही क्रियापारट माझ्यामध्ये झाला का, आणि झाला नसेल तर तो दोष तो ग्रंथाचा आहे का माझा आहे, हे सुद्धा आपल्याला ही दृष्टी जी आहे ती दृष्टी या सगळ्या सद्ग्रंथांच्या वाचनाने येते. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे, हा दशक 8वा आहे, ज्ञानदशक किंवा मायोद्भव नाम हा दशक आहे. यातील 10 जे समास आहेत, देवदर्शन आहे, आत्मदर्शन आहे, सिद्धलक्षण आहे, शून्योत्य निरसन आहे, हे काही समास फार महत्त्वाचे आहेत. जसं आपण आता या आत्मदर्शनाबद्दलचा विचार आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये आपण करणार आहोत. आत्मदर्शन म्हणजे काय? आत्मा आणि परमात्मा या 2 गोष्टी आहेत. परमात्मा निर्गुण निराकार असा आहे. आता त्या परमात्म्याला स्वतःहून काही करायचं असेल तर तो करू शकत नाही, कारण त्याला ते करायचं असेल तर त्याला मायेचा आश्रय घ्यावा लागतो. आणि ती मायासुद्धा त्याचीच निर्मिती आहे. आणि त्या मायेच्या आश्रयाने तो या ठिकाणी सगळी कामं करत आहे. आता त्याचं प्रगटीकरण या विश्वामध्ये कसं होत असेल, तर या विश्वामधल्या प्रत्येक सजीवाच्या ठिकाणी तो आपल्या अंतरंगामध्ये वसतो, या ठिकाणी येऊन राहतो. या ठिकाणी त्याचं प्रतिबिंब, जसं बिंब आणि प्रतिबिंब असं आपण दोन म्हणतो, तसं या ठिकाणी आपल्यामध्ये माझे बोलणं, आपलं सगळ्यांचं ऐकणं, या सगळ्या क्रिया करण्यामध्ये मुख्य काय असेल तर तो त्या परमात्म्याचा अंश आहे. आणि ते माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोचवणं यासाठी माध्यम हे मोबाईलचं आहे, हे सगळं गुगल मीट आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. आता या सगळ्या साधनांचा उपयोग मी माझ्या उन्नतीसाठी, आत्मिक उन्नतीसाठी, परमार्थ प्राप्तीसाठी, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कसा करून घेतो आणि किती चांगल्या प्रकारे करून घेतो, यावर आपली उन्नती अवलंबून आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत. अपूर्वता या परमार्थाची, वार्ता नाही जन्ममृत्याची, आणि पदवी सायुज्यतेची सन्निधीची लाभे. हेच याचं अपूर्वता आहे की वार्ता नाही जन्ममृत्याची, जन्म नाही आणि मृत्यू नाही अशी अवस्था, असं एक पद मला प्राप्त व्हावं की ज्यापासून मला आता पुनर्जन्म नाही. म्हणजे मी आता पूर्णपणे मुक्त आहे, मी मोक्षाला पावलेलो आहे. या जन्माचं माझं पूर्ण सार्थक झालेलं आहे. आता सार्थक नावाची घरं अनेक असतील, त्यांचं सार्थक ते घर बांधण्यापर्यंत आहे, त्याची मर्यादा तिथेच संपते. घर बांधलं, जन्माचं सार्थक झालं. विश्राम घराचं नाव असतं, अनेक नावं असतात. त्यामध्ये एक विचार की आपण त्या पायरीपर्यंत पोचलो. पण हा आध्यात्मिक विचार जो आहे तो त्याच्याही पुढचा विचार आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्या सर्वोत्तमाच्या, त्या भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झालो असं म्हणता येईल.
जेणे परमार्थ ओळखेला तेणे जन्म सार्थक केला, येरतो पापी जन्मला कुलक्षया कारणे. अनेक जीव जन्माला येतात, अनेक जीव जन्माला येतात, काही काळ येथे वास्तव्य करतात आणि नंतर त्यांना जेव्हा मृत्यू प्राप्त होतो तेव्हा ते त्या मृत्यूला कवटाळतात किंवा मृत्यूच त्यांना येऊन आपल्यामध्ये सामावून घेतो. आता अनेक जीवांमध्ये नरदेह जो आहे तो जरा श्रेष्ठ आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण धन्य धन्य हा नरदेह हो, येथील अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते. आणि मग या परमार्थाच्या सिद्धीसाठी भगवंतांनी मार्ग सांगितले आणि त्यामधला एक मार्ग या ग्रंथराज दासबोधामध्ये खूप सुंदर रीतीने सांगितला, तो म्हणजे नवविधा भक्तीचा मार्ग. मना सज्जना भक्तिपंथेचे जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. अगदी 2 ओळीतच त्यांनी सांगितलं की या भक्तिपंथावर मार्गक्रमण करत असताना काय पाहिजे आपल्याला, मना सज्जना भक्तिपंथेचे जावे. हा एक भक्तिपंथ एवढा चांगला आहे की तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. त्या परमात्म्याची प्राप्ती सहजपणे या भक्तिमार्गातून होते. आणि म्हणून हा भक्तिमार्ग कोणता, ही नवविधा भक्ती म्हणजे काय, हे जाणण्याची इच्छा माणसाच्या मनामध्ये निर्माण होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि पुढे पुढे ब्रह्मस्थिती बाणता अंतरी, संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी, आणि दृश्याची जुनी जर्जरी कुहीट झाले. आपण म्हणतो करुणाष्टकामध्ये, महाराज दे अंगीचे वस्त्र आता, बहुजीर्ण झाली देहबुद्धी कंथा. देहबुद्धी कंथा म्हणजे हे कापड, देहबुद्धीचं जे कापड आहे माझ्या अंगावर आहे ते जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत आत्मस्वरूप काय आहे हे मला कळणार नाही. आणि आता ते खूप जुनं झालं. जुनं म्हणजे अनेक जन्म, अनेक मृत्यू आत्तापर्यंत पाहिले, अनेक ठिकाणी जन्म झाले आणि कुठेतरी पुण्य उदयास आलं आणि त्याचा परिणाम म्हणून हा नरदेह प्राप्त झाला. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहाची प्राप्ती परलोकाची. पशूंना पूर्वीच्या काळामध्ये 5,000 10,000 वर्ष जरी आपण घेतले तरी जो घोडा जसा होता तसाच आजही आहे, गाय जशी होती तशीच आजही आहे. अनेक जीव जंतू ज्या प्रकारे होते त्याच प्रकारे आहेत. पण या मनुष्याच्या जन्मामध्ये कितीतरी प्रकारचे स्थित्यंतर घडत गेले. रामनामावलीमध्ये आपण जशी सुरुवात करतो, निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय राम, वराह रूप जय जय राम, असं हळूहळू उत्क्रांती होत गेली. आणि त्यामध्ये सुद्धा देवतांनी जन्म घेतला आणि त्यामध्ये राम झाले, कृष्ण झाले, सगळ्या देवता त्या ठिकाणी निर्माण झाल्या. आणि त्या ठिकाणी प्रत्येकाचा आपण रामाचे भक्त आहोत म्हणून रामाचा अंश आपण त्या ठिकाणी पाहतो. किडा मुंगी वाळवी मूषक, त्यांचेच घर हे निश्चयात्मक, हे प्राणी बापडे मूर्ख निघून गेले. म्हणजे हे घर त्यांचं आहे पण आपण आपल्याला आपलं ते समजतो, ही ते आहे, हीच या ठिकाणची भ्रांती आहे, हेच आपल्या ठिकाणचं चुकीचा व्यवहार या ठिकाणी झालेला आहे. म्हणून नाना सुकृताचे फळ, तो हा नरदेह केवळ, त्याहीमध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. म्हणजे या आत्मदर्शनाच्या होण्यासाठी किंवा आत्मदर्शन खऱ्या अर्थाने घडण्यासाठी काय काय महत्त्वाचं आहे ते आपण सुरुवातीला आपण पाहत आहोत. नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. आता हे सगळं घडत असताना या नरदेहामध्ये मुख्यत्वे 3 गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. आणि मग ती भगवद्गती आपल्याला प्राप्त व्हावी त्या सत्वगुणाच्या आधारे निर्गुणापर्यंत आपण जावं. हे करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय असेल तर निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेने केले देशोधडी आपणासी. म्हणजे आपण मीपणा हे सगळं देशोधडी केले आहे. कारण आपण निर्गुणाचा संग धरला तर या गोष्टी होऊ शकतात. एकत्व पाहता अवघेची लटके. एकत्व म्हणजे त्या परब्रह्माची प्राप्ती, ते लक्ष आपण जर आपल्या डोळ्यासमोर ठेवलं, आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये ठेवलं तर अवघेची लटके, जे समोर आपल्याला दिसतं ते सगळं लटकं आहे, ते सगळं खोटं आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि जे पाहे ते तुके रूप तुझे, यालाच माऊली म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे. म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेवा, तुम्हा आम्हा ठावकायचा. म्हणजे आपलं तुमचं माझं हे जे नातं आहे, गुरु शिष्याचं नातं आहे, या सगळ्यापेक्षाही पुढे असणारं हे जे तत्त्व आहे ते आपल्याला
आकळता आलं पाहिजे, ते आपलंसं करता आलं पाहिजे. देहबुद्धी हीच या मार्गामधला फार मोठा अडथळा आहे. ज्ञानेश्वर मला वाटतं आपले एकनाथ महाराज जे आहेत, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्यांचं एक भारूड आहे. सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. सूर्य उगवलेला आहे, पण तो आपल्या दृष्टीस पडत नाही. याचं कारण मध्ये आडवा डोंगर आहे. परमात्मा सगळीकडे आहे, सगळीकडे नटलेला आहे, पण ती दृष्टी आपल्याला येत नाही, कारण आपल्या ठिकाणचा असणारा हा आडवा पडलेला डोंगर, आणि तो आडवा डोंगर आहे म्हणजेच देहबुद्धी आहे, म्हणून त्याचं दर्शन होत नाही. पण तो तेवढाच महत्त्वाचा आहे, हा नरदेह तेवढाच महत्त्वाचा आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगतात. म्हणून ही देहबुद्धी जी आहे ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण आत्मस्वरूपाला, आत्मदर्शनाच्या पायरीपर्यंत जाऊ शकत नाही. श्रीरामांना विचारले की रावण को किसने मारा? टी व्हीवरच्या अनेक प्रवचनामध्ये, रामायणाच्या कथा कीर्तनामध्ये आपण ऐकतो, रावण को किसने मारा? तर रामांचं उत्तर जे आहे ते खूप चांगलं उत्तर आहे की राम म्हणत नाही की मी त्यांना मारलं, रावण को मैंने मारा. मैंने म्हणजे उसके मैंने उसे मारा. दशग्रंथी ब्राह्मण होता, वेदशास्त्रामध्ये निपुण होता, पण त्याचा अहंकार, त्याची देहबुद्धी यामुळे त्याचा पूर्ण नाश झालेला आहे. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठ लागे. आणि दुसरीकडे आपल्याला समर्थ शोध सांगतात, फार चांगल्या रीतीने ते समजावून सांगतात प्रत्येकासाठी, की सर्व सांडूने शोधा मजला, ऐसे देवचे बोलेला, पण लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. भगवंताने किती स्पष्ट सांगितलेलं आहे, सर्व सांडूने शोधा मजला, ऐसे देवचे बोलेला. आणि आपण सर्व सांडून शोधा मजला हा मूळ विचार जो आहे तो आपण विसरतो, आणि आपण या संसारामध्ये गुरफटून जातो. आणि पुढच्या ओळीत सांगतात, म्हणून नाना दुःखे भोगिती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छती, परिते कैसे. म्हणजे सुख मिळवावं ही तर तडफड आहे, ही तर तळमळ आहे, पण ते कसं मिळेल? कारण आपण भगवंताचा शब्दच अमान्य केलेला आहे. आणि मग माऊली आपल्या मदतीला येतात आणि माऊली सांगते, येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडिये सरले माया जाळ. आणि समर्थ सांगतात, माया जाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्तिहीन. आता ही सगळी पार्श्वभूमी झाली या पूर्ण आत्मदर्शनाच्या समासाची. ती पार्श्वभूमी एकदा आपण लक्षात घेऊया. ती लक्षात आली म्हणजे मग या समासाचा आपण आता विचार करूया. या समासामध्ये काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत, ते निर्गुण परमात्मा कसा आहे, परमात्म्याचं स्वरूप काय आहे, जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्मा यासी. परमात्मा स्वरूप कसं आहे? परमात्मा सर्वच व्यापक, परमात्मा अनेकी एक, परमात्म्याचा विवेक अतर्क्य आहे. तो परमात्मा अनेकी एक, आता सगळ्यांघटी तो एकच राम आहे, तो एकच भगवंत आहे, परमात्मा आहे, याचा प्रत्यय येणं हे फार महत्त्वाचं आहे. आताच दुपारच्या वेळेस आचार्य किशोरजी व्यास यांचं एक 15 मिनटाचं एक चिंतन असतं, ते ऐकत होतो. त्यामध्ये ते खूप छान सांगतात. ती एक मुलगी आहे, तिच्या घरी कोणीतरी भिक्षुक आला, लहान मुलगाच आहे. त्याने फक्त दार वाजवून एवढं सांगितलं की मला तहान लागली आहे, मला थोडं पाणी मिळेल का? त्या मुलीने त्याला आपल्या घरात घेतलं, बसवलं आणि त्याला पाणी आणून दिलं. पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिला असं वाटलं की अरे याला भूक पण लागलेली आहे, आणि म्हणून त्या पाण्याबरोबर दुसरं एक ताट पण वाढलं आणि त्याला जेवू घातलं. ते पाणी ते पिलं आणि चांगला दुधाचा ग्लास होता तो सुद्धा त्याला आणून दिला. आता त्याचा अंतरात्मा शांत झाला, त्याला खूप आनंद झाला. तो म्हणतो, ताई खूप उपकार झाले तुमचे माझ्यावर. आता या मुलाचं नाव माहीत नाही त्या मुलीला, आणि तिने हा जो व्यवहार केला, हा जो घटना घडली, त्यामध्ये तिचा हाच विचार आहे की भुकेला आहे तो, त्याला अन्न देणं ही आपली संस्कृती आहे, हा आपला धर्म आहे. हे छोटंसं एक कर्म त्या मुलीकडून घडलं. आता पुढे प्रसंग असा झाला, तीच मुलगी
मोठी झाल्यावर काही काळानंतर आजारी पडली. तिला एका दवाखान्यामध्ये भरती करावं लागलं आणि त्या दवाखान्यामधले जे डॉक्टर होते ते डॉक्टर येऊन तिला तपासतात आणि सगळी शर्त करून तिचं आजार बरा करतात आणि ती चांगली होती मुलगी. आता ती मुलगी म्हणजे मोठी बाई झाली आता ती. आणि तो जो मुलगा होता तो आता या ठिकाणी तो डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी तिला उपचार करत होता. आता तिला घरीच पाठवायची वेळ आली. ती बरी झाली, सुदृढ झाली. आता हिला असं वाटतं की आता डॉक्टर साहेब काय जे आपल्याला बिल देतील ते बिल आता किती असेल, ते कसं आपण द्यायचं, असा तिच्या मनामध्ये विचार सुरू होता. तेव्हा तिला ते बिल आणून दिलं आणि त्या डॉक्टरांनी त्या पाकिटामध्ये फक्त एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये लिहिलं होतं की पैशाच्या रूपामध्ये तुमच्याकडून मला एकही रुपया नको. त्याचं कारण की याचे जे पैसे मला द्यायचे ना ते तुम्ही पूर्वीच मला दिलेले आहेत त्या ग्लासभर दुधाच्या रूपाने, त्या ताटातील भोजनाने. त्यामुळे या आजारपणाचं बिल जे आहे ते मला केव्हाच मिळालं, पूर्वीच मिळालेलं आहे. हा एक दृष्टांत झाला. आता याच्यावरून आपण काय शिकायचं की दुसऱ्याच्या ठिकाणी असणारा जो आत्मा आहे त्याचं दर्शन आपल्याला जेव्हा घडेल, तो आणि मी देहरूपाने वेगळे आहोत पण आत्मरूपाने आपण सर्व एकच आहोत, ही दृष्टी होणे म्हणजे हे आत्मदर्शन आहे. आत्मदर्शन हा समास आहे. हा ऐसी परमात्म्याची स्थिती बोलता ती वेदश्रुती, परमात्मा पाविजे भक्ती येथे संदेह नाही. म्हणून त्या परमात्म्याची प्राप्त होण्यासाठी कुठे संशय नाही, संशय घेऊ नये. कारण सगळे वेदश्रुती, सगळे ग्रंथ, पारमार्थिक ग्रंथ, आध्यात्मिक ग्रंथ हेच आपल्याला सांगतात. आणि म्हणून ते भक्तीचे लक्षणं नवविधा भजन, नवविधा भजने पावन बहुभक्त झाले. अनेक संतांचे चरित्र, साधू महात्म्यांचे चरित्र आपण वाचले तर त्यांनी कसं त्यांना प्राप्त करून घेतलं हे आपल्या लक्षात येतं. भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. समर्थाने अगदी म्हणजे खात्रीपूर्वक आपल्याला सांगितलं की आता या मानवाला, या माणसाला भक्तीमुळेच या परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून हा नरदेह हा खूप चांगल्या प्रकारे, खूप कष्टाने आपण मिळवलेला आहे आणि त्याबद्दल त्याचं आपण आता उतराई होण्यासाठी भगवंताचं दर्शन घेणं हेच आत्मदर्शन आहे. आणि म्हणून ते करण्यासाठी आता मी काय काय करावं असा पुन्हा प्रश्नसुद्धा आला. आपण कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे, हा प्रश्न साधकाच्या मनामध्ये, श्रोत्याच्या मनामध्ये, शिष्याच्या मनामध्ये आला आणि समर्थ त्याला आता उत्तर देतात की कोठे जाऊन पडावं म्हणजे मी काय केलं असता मला भगवंताची प्राप्ती होईल. माझं या मस्तक जे आहे ते आता मी व्हावं का, शिरकमल व्हावं का भगवंताच्या पायाशी, असा तो विचार करतो. म्हणून सांगतात ऐसे ऐकून बोलणे वक्ता वदे सर्वज्ञपणे, श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते. माऊलींनी सुद्धा 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला ही ओवी दिलेली आहे की आता श्रवण नाही, माऊलींची ओवी वेगळी आहे ती, पण इथली जी आहे श्रवण केली याचे फळं क्रिया पार्टे तत्काळ, अशी दासबोधातली ओवी. तिकडे माऊली म्हणतात की हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. म्हणजे आता मी जे सांगत आहे ते तुम्ही आता चित्त देऊन, लक्ष देऊन ते ऐका आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा तीच स्थिती प्राप्त होईल. म्हणून आत्मनिवेदनाचे लक्षणं आता ते सांगतात. आत्मनिवेदन भक्ती ही 9वी भक्ती आणि सगळ्यात श्रेष्ठ भक्ती. या 9 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. प्रत्येक पायरी तेवढीच सक्षम आहे की जी आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. पण 9वीदा भक्तीमध्ये आपण जसं म्हणतो, बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला. आत्मनिवेदन भक्ती. भगवंताने विचारलं आता तिसरं पाऊल कुठे ठेवू? भगवंता तिसरं पाऊल हे आता माझ्या मस्तकावर ठेवा. म्हणजे आत्मनिवेदन, स्वतःला भगवंताच्या चरणी वाहून घेणं म्हणजे आत्मनिवेदन. आणि म्हणून साधकासाठी 2 गोष्टी, आधी पाहावे मी कोण, म्हणजे मी कोण आहे हा विचार करावा. आणि दुसरा म्हणजे परमात्मा निर्गुण जो आहे त्याला ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून परमात्मा स्वरूप आपण आहोत हे खरं आहे, पण त्या स्वरूपाचे लक्षण काय हे सांगितलं आणि नंतर आत्मनिवेदन कशा प्रकारे करावं हे सुद्धा सांगतात.
म्हणून आपल्याला सांगतात, मना सज्जना भक्तिपंथेचे जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. या पुढचं जे आहे त्यामध्ये म्हणतात की देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन, देव आहे पुरातन भक्त पाहे. देव काय पुरातन आहे, खूप बहुता काळांचा, म्हणजे त्याला आपण जुनाट पुरुष म्हणतो. समर्थांचा अजून एक रचना आहे जुनाट पुरुष नावाची. त्या रचनेमध्ये सुद्धा जुनाट पुरुष जो आहे त्याला ओळखण्यासाठी हा नरदेह आपल्याला प्राप्त झाले आहे आणि त्याची प्राप्ती आपण करून घेतली पाहिजे. म्हणजे देवभक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन, म्हणजे मी कोण आणि मी भक्त. पण आपण आपल्याला थेंबुटा एखादा थेंबासारखं समजलं तर त्या सागराच्या सारखं विशालता आपल्यामध्ये येणार नाही. म्हणून मी कोण, मी देह असा जर आपण विचार केला तर त्या देहाच्या सुखासाठी जो जो आपण प्रयत्न करतो त्यामध्ये आपला खोटा मी आणि खरा मी म्हणजे भगवंत. जेव्हा या परमार्थ मार्गामध्ये आम्ही आलो किंवा समर्थांच्या या ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास सुरू केला, पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमात आलो, तेव्हा काही प्रवचनं ऐकली. खरा मी आणि खोटा मी याबद्दलचं प्रवचन होतं. आम्हाला काहीच समजत नव्हतं, हा खोटा मी काय आणि खरा मी काय. आता लक्षात येतं, खोटा मी म्हणजे मी देहरूपाने असणारा मी आणि माझे या रूपाने असणारे हे सगळं विश्व, या सगळं माझं घर, हे माझं 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 हे जे आहे ते. पण त्यामध्ये गुरफटून राहिलो तर मग पुन्हा वासना ज्या आहेत त्या वासना प्रबळ होतील आणि अंतिमती सागती या न्यायाने पुन्हा या ठिकाणी जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये मला अडकावं लागेल. पण त्यापेक्षा या फेऱ्यामध्ये आता मी कधीच अडकणार नाही अशी सोय जी आहे त्यासाठी हे आत्मनिवेदन आहे. म्हणून देव पुरातन आहे आणि भक्त पाहे, भक्ताने हे लक्षात घेतलं पाहिजे. देवास ओळखो जाता तेथे आली झाली तद्रूपता, देव भक्त विभक्तता मुळीच नाही. देव आणि भक्त हे विभक्त म्हणजे हे दोन नाहीत, हे एकच आहेत. आणि यासाठी अनेक उदाहरणं संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहता येतात. विभक्त नाही म्हणून भक्त आणि बद्धन नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. तयासी होता मिळणे उरी नाही दुजेपणी, देवभक्त हे कडसणी निरसवणी गेली. आता एक दृष्टांत पहा. नदी आहे, नदीच्या आपण एका किनाऱ्यावर उभे आहोत आणि पलीकडच्या किनाऱ्यावर जायचं तर मधलं नदीचं पात्र आहे, पाणी पूर्ण भरलेलं आहे. त्या पाण्याला ओलांडून आपल्याला पलीकडे जावं लागेल. म्हणजे हा किनारा आणि तो किनारा, म्हणजे हे जे द्वैत आहे ते कधी आहे, त्या नदीच्या काठी आपण उभे असताना आहे. आता नदी जशी वाहत आहे, समुद्राला मिळत आहे, तिथून आपण असं करू की आपण उलट्या दिशेने जाऊ. उलट्या दिशेने गेल्यावर काय होईल, कुठेतरी एखादा असा भाग येईल की ज्या ठिकाणी ती नदी नदी म्हणून वाटणार नाही. जसं आपल्या नाशिकजवळ जेव्हा आपण जातो ब्रह्मगिरी पर्वत, त्या ठिकाणी गेल्यानंतर गोदावरी नदी, नांदेडमध्ये पहा किंवा कुठेही पात्र तिथं पहा, खूप मोठं पात्र असतं. पण त्या ब्रह्मगिरीवर गेल्यानंतर त्या गोमुखातून जेव्हा ते गंगा प्रगट होती, गंगेचं पाणी आपल्याला दिसतं, तेव्हा ते अगदी थेंब थेंब असतं. मग त्या ठिकाणी असा प्रश्न पडतो का आपल्याला की आता इकडून ओलांडून मला त्या पहिलं तीरावर जायचं? कारण त्या ठिकाणी पहिलं तीर आणि पहिलं तीर या दोन्ही गोष्टीच नाहीत. आणि त्या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे आपण ज्या तीरावर असतो त्याच तीरावर आपण पलीकडे पोचलेला असतो. येथ लीला एकची तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलेच थडिये सरले मायाजाळ. म्हणून हे मायाजाळ तोडणे म्हणजे मध्ये असणारी ही जी नदी आहे, मायारूपी नदी आहे, ती नदी पार करून जाणं. आणि ते पार करून जाण्यासाठी अलीकडच्या तीरावर असणारी देहबुद्धी आणि पलीकडच्या तीरावर असणारी आत्मबुद्धी, ही देहबुद्धी जोपर्यंत आपल्यामध्ये चिकटलेली आहे तोपर्यंत ते आत्मदर्शन आपल्याला होणार नाही. देवा भक्ताचे पाहता मूळ, होये भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. सगळीकडे तोच परमात्मा आहे हा विचार आपल्यामध्ये स्थिर झाला पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो, जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भक्तियोगाचं सरळ सरळ या ठिकाणी व्याख्या केलेली आहे की जो जो माणूस, जो जो व्यक्ती, जे जे सगुण, जे जे
काय म्हणतो आपण सजीव माझ्यासमोर येत आहे, त्याच्या मागे तोच आहे. आता सगळीकडेच परमात्मा नटलेला आहे, पण आपल्या ते लक्षात येत नाही. याचं कारण हे दृश्य जे आहे, हे दृश्य जे आहे ते दृश्य आपल्याला त्या ठिकाणी भुलवून टाकतं. त्या दृश्याच्या फेऱ्यामध्ये आपण अडकून जातो आणि समोर दिसणारा माणूस आहे, स्त्री आहे, समोर दिसणारा पर्वत आहे, या सगुण रूपामध्येच आपण त्याकडे पाहतो. पण त्याच्या पलीकडे असणारं जे तत्त्व आहे, त्या तत्त्वाचा आपल्याला विसर पडतो. एक साधं उदाहरण, आमच्याकडच्या खूप चांगल्या प्रवचनकार आहेत, साधक आहेत, आपण त्यांचं प्रवचनसुद्धा ऐकलं असेल, मंदाताई गंधे. गणिताच्या शिक्षक होत्या, प्राध्यापक होत्या. त्यांनी सांगितलेलं उदाहरण आहे हे. गणिताच्या असल्यामुळे गणिताचं उदाहरण त्यांनी दिलं. कागदावर एक त्रिकोण काढला आणि विचारलं, या त्रिकोणामध्ये, या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? आता जोपर्यंत त्रिकोण एकच काढला होता तोपर्यंत उत्तर एकच येणार आहे. मग त्या म्हणतात त्याच्यामध्ये आता एका काय म्हणतो आपण पॉईंटपासून दुसरीकडे एक रेष काढा. ती रेष काढल्याबरोबर मग पुन्हा प्रश्न विचारला की आता यामध्ये किती त्रिकोण आहेत? सर्व मुलांचं उत्तर एक येतं की आता या ठिकाणी 2 त्रिकोण आहेत. पण खऱ्या अर्थाने ते 2 त्रिकोण नाहीत, पण मूळचा एक त्रिकोण आणि ती रेघ काढल्यामुळे निर्माण झालेले 2 त्रिकोण, असे त्या ठिकाणी 3 त्रिकोण आहेत. म्हणजे मुळामध्ये जो त्रिकोण होता त्याचा विसर पडला, भगवंताचा विसर पडला. म्हणून सर्व सांडून शोधा मधला, ऐसे देवचे बोलिला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. म्हणजे मुळामध्ये जो भगवंताचं स्वरूप होतं त्याचा विसर पडला. आता या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. जेव्हा भगवंताचा विसर पडतो तेव्हा दृश्य किंवा सृष्टी ही खरी वाटायला लागते, आणि जेव्हा भगवंताची आठवण येते किंवा भगवंताचं स्मरण होतं, भगवंताचं स्वरूप आपल्याला कळायला लागतं, तेव्हा ही सृष्टीसुद्धा त्या ठिकाणाहून अदृश्य होते. लपाला तव तव दिसे आणि प्रगटे तव तव नासे. चांगदेव 65मध्ये ओवी आहे की तो भगवंत जेव्हा लपतो किंवा तो जेव्हा अदृश्य होतो तेव्हा ही सृष्टी दिसायला लागते, आणि ही जेव्हा सृष्टी दिसत नाही त्याचा अर्थ आपल्याला भगवंत स्पष्ट दिसत आहे. कसा? तर करतळी आवळा तैसा हरी. करतळावर असणारा आवळ्यासारखं छोटंसं एक फळ, हे जितक्या स्पष्टपणे आपण पाहतो तितक्या स्पष्टपणे तो भगवंत माझ्या दृष्टीपथात येणार आहे. तेच खऱ्या अर्थाने आत्मदर्शन आहे. भगवान रामकृष्ण परमहंस जे कालीमातेशिवाय दुसरं काही जाणत नव्हते, आणि त्यांचे शिष्य असणारे स्वामी विवेकानंद जे अनेक ग्रंथाचा अभ्यास केलेले होते, पण या मूर्तिपूजेवर विश्वास नव्हता, आणि या दोघांची जोडी जमली. नरनारायणाची जोडी असण्याप्रमाणे स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु भगवान श्री रामकृष्ण परमहंस. आता यांनी कालीमातेशिवाय दुसरं कोणालाच ओळखत नाही, आणि ते कालीमातेलासुद्धा देवता मानत नाही. मग आता कालीमातेला देवता मानत नाही तर मग रामकृष्ण परमहंसांना तरी कसे त्यांचे भक्त मानणार? शेवटपर्यंत हाच एक संभ्रम त्यांच्या मनामध्ये होता. ते नेहमी म्हणायचे, जो राम जो कृष्ण तोच मी रामकृष्ण. अगदी देह ठेवतानासुद्धा 16 ऑगस्ट 1886 या दिवशीसुद्धा ते शेवटचं सांगून गेले त्या ठिकाणी, अरे अजूनही तुझ्या मनामध्ये संदेह आहे? जो राम आहे जो कृष्ण आहे तोच मी आहे, म्हणजे तोच मी रामकृष्ण आहे. या गोष्टीचं विस्मरण होऊ देऊ नको. म्हणजे सगळ्यामध्ये मी आहे आणि माझ्यामध्ये सगळं आहे, या गोष्टीचा विसर पडू देऊ नको. आमचे साखरखेड्याचे परमपूज्य प्रल्हाद महाराज, त्यांचे अनेक भक्त भारतभरामध्ये सगळे देवदर्शन घेऊन आले, आणि आल्यावर महाराजांचं दर्शन घ्यायला गेले तेव्हा ते म्हणतात, महाराज आम्ही सगळीकडे गेलो, बद्री केदारला गेलो, काशीमध्ये गेलो, तिकडे सोमनाथला गेलो, पण सगळ्या ठिकाणी असणाऱ्या पीठातीश त्या देवतेचं दर्शन घेत असताना त्यामध्ये आम्हाला तुमचंच स्वरूप आहे हे जाणवलं. तेव्हा महाराज बघताना म्हणतात की आता तुम्ही एवढं सगळं करून आलात, आता एक करा की आता ते सगळं माझ्यामध्ये आहे हे पाहण्याची दृष्टी ठेवा. अशी दृष्टी प्राप्त होणं
म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मदर्शन होणे. देवा भक्ताचे पाहता मुळं होय भेदाचे निर्मूळ एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. या दृश्य जे आहे त्याच्या पलीकडे आपण पोचलं पाहिजे. कारण दृश्य जे आहे ते सीमित आहे, दृश्य जे आहे ते सगुण आहे, दृश्याला आकार आहे, दृश्याला रंग आहे आणि निर्विकार असणारे जे तत्व आहे ते भगवंत आहे. म्हणून आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती ते नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी. या चारही मुक्तींचं पुन्हा एक छोटंसं उदाहरण आहे, कदाचित मागे झालं पण असेल, पण जाता जाता थोडक्यात सांगतो. ते एक मोठा सावकार आहे, त्याच्याकडे अनेक नौकर आहेत. त्यातले काही नौकर त्यांना घरामध्ये प्रवेश नाही, ते बाहेरपर्यंत सगळे सेवा करत असतात. त्यातले काही जे आहेत ते घरामध्ये येऊनसुद्धा वावरतात. त्यातले काही जे असतात ते या सावकाराच्या एकदम आसपासच असतात. आणि एक असतो की जो सावकार जरी गावाला गेला तर त्याचा सावकार म्हणून तो स्वतः त्या ठिकाणचे व्यवहार करत असतो. पंढरपुरामध्ये अनेक भक्त राहतात. काही जण एकदम 5-10 किलोमीटरवर राहतात. त्यांना मनात येईल तेव्हा जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेता येतं, ते घेतात पण दर्शन. काही लोक असतात की ते म्हणतात नाही, आता इतक्या लांब राहण्यापेक्षा आपण पंढरपुरामध्ये जाऊ. मग ते थोडंसं पंढरपुरामध्ये राहतात, पण दूर राहतात. रोज काही जाऊन दर्शन घेणं त्यांना शक्य होत नाही. जेव्हा होईल तेव्हा जाऊन दर्शन घेतात. काही जे असतात ते महाद्वार जो आहे तो रोड आहे त्या ठिकाणी जाऊन राहतात. आता त्यांना रोज येता जाता घराच्या बाहेर पडलं की पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसतो, नामदेवाची पायरी दिसते आणि वेळ मिळाला तर जाऊन दर्शन पण घेतात. पण काही असतात ते आता पांडुरंगाशी एकरूप झालेले असतात. कसे एकरूप होतात ते पण आपल्याला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे या चारही मुक्ती तशा प्रकारच्या आहेत. एक सलोकता, त्या लोकांमध्ये जाऊन राहणं. एक समीपता, भगवंताच्या अगदी जवळ. आणि एक सायुज्यता म्हणजे आता भगवंतच होणं, की मागणे न काही सांगण्यास आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. मागणं काय होतं, कशाचं होतं, ते संसारच होतं. पण आता हा संसार मुळीच नासका आहे हे लक्षात आल्यामुळे आता भगवंताजवळ मागणं हेच की हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आणि सुखे घालावे आम्हासी. पुन्हा पुन्हा आम्हाला जन्म दे, येऊ दे मृत्यू, पण त्या जन्मामध्ये आम्ही तुझेच वारकरी आहोत, या दृष्टीने तुझी भक्ती आम्हाला सतत घडू दे असं मागणं. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडले अभेद भक्ती तया नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी. आता पुढचा या ठिकाणचा विचार येतो. देवाशी एकरूप झालेला पुन्हा वेगळा होत नाही. जो संतांचे शरण गेला अद्वैत निरूपणे बोधला मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. आता इतकं एकरूप झाले, आपण जे म्हणतो शेजारतीमध्ये म्हणतो आपण, राम आणि दास दोघे पहुडले रामी हेही बोलावया दुजा नुरेच ते धामी. आता रामांना शेजारती म्हणून आपण निजवत आहोत आणि भक्त ती सेवा, आजची सेवा पूर्ण करत आहे. आता त्या ठिकाणी भक्त आणि प्रत्यक्ष राम या दोघांचं जे नातं होतं, भक्त आणि देव हे जे नातं होतं, ते नातं जेव्हा तुटेल तेव्हा हेही बोलावया दुजा नुरेच ते धामी. मी भक्ती केली हे कुठपर्यंत असतं, जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत. पण आत्मबुद्धीमध्ये स्थिर झाले तर मग आता तो आणि मी वेगळा नाही. राम आणि दास दोघे पहुडलेले रामी. रामी म्हणजे त्या रामाच्या ठिकाणी. क्षेत्रज्ञ योग हा जो आहे 13वा अध्याय, त्याचा विचार या ठिकाणी करावा. क्षेत्रज्ञ म्हणजे या क्षेत्राला जाणणारा, या देहाला जाणणारा, या सृष्टीला जाणणारा, या सगळ्या घडामोडींना जाणणारा. आणि नुसता जाणणारा नाही, पण त्या सगळ्या घडामोडी घडवून आणणारा तो जो परमात्मा आहे, त्याच्याशी असं एकरूप झालं तर मग पुन्हा वेगळं होताच येत नाही. दृष्टांत या ठिकाणी दिला. नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणे परी लोह सोने होता माघारी काळीमा नये. लोखंडाला काळीमा येतो, पितळ्याला काळीमा येतो, पण जे सोनं झालं त्या सोन्याला पुन्हा काळीमा येत नाही. तैसा भगवंती मिळाला तो नव्हेचे वेगळा केला देवभक्त आपण झाला विभक्त नव्हे.
या ठिकाणी अजून एक उदाहरण घेऊ आपण, चांगलं उदाहरण आहे. म्हणजे या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे लक्षात आल्या पाहिजे. स्वामी विवेकानंदांची व्याख्यानं त्या ठिकाणी झाली, अमेरिकेमध्ये झाली 1893, 11 सप्टेंबर 1893 विश्वविजय दिवस. त्यानंतर सगळ्या अमेरिकेमध्ये लोकांना खूप यांचं कौतुक वाटायला लागलं. अनेक ठिकाणी त्यांना प्रमुख पाहुणे किंवा त्यांचं भाषण प्रवचनाच्या दृष्टीने त्यांना बोलवण्यात आलं. एका तरुण स्त्रियांचं एक मंडळ होतं त्या ठिकाणचं, त्यांनी त्यांना बोलावलं आणि प्रमुख पाहुणे जे येतात ते म्हणजे आता त्या ऑडिटोरियममध्ये सगळे लोक आले असतील तर मग आता ते त्यांना बोलवून स्टेजवर नेतात, एक प्रथा आहे. अजून थोडा वेळ होता म्हणून त्यांना एका ठिकाणी बसवण्यात आलं. स्वामीजी एकांतात बसलेले होते आणि एकांतात बसल्यावर समोर एक आरसा होता. त्या आरशासमोर स्वामीजी उभे राहिले आणि त्यांनी आपला फेटा, आपल्या अंगातलं हे कापड असतं ते भगवा वस्त्र, ते सगळं नीटनेटकं केलं. मध्येच एकदा फेटा काढला आणि जो काय भांग असेल, केस असतील ते सगळे व्यवस्थित केले. पुन्हा फेटा घातला आणि असं करताना त्या तिथल्या प्रमुख बाईंनी एक दोनदा येऊन पाहिलं, स्वामीजी हे काय करत आहेत. त्यांना असं वाटलं की हा तरुण आहे, संन्यासी आहे आणि या सगळ्या तरुण स्त्रियांच्या घोळक्यामध्ये आता याला जाऊन बोलायचं आहे, प्रवचन करायचं आहे, म्हणून हा एवढ्या प्रकारे नटत आहे. असा विचार त्यांनी त्या बाईंनी त्यांच्यासमोर बोलून दाखवला. तेव्हा स्वामीजी म्हणतात, मी त्या आरशाजवळ जेव्हा उभा होतो त्याचं कारण हे की मी जेव्हा एकांतात होतो तेव्हा मी परमेश्वराशी एकरूप झालेलो होतो आणि मग एकरूप झालेला असताना हे भाषण देण्याचं कार्य माझ्याकडून कसं होईल. कारण या ठिकाणी आता क्रिया मला करायची आहे, म्हणून मी स्वतःला समजून सांगत होतो की अरे तू परब्रह्मस्वरूप आहेस हे खरं आहे, पण आता तुला या ठिकाणी प्रत्यक्ष क्रिया करायची आहे, प्रत्यक्ष सगुणामध्ये यायचं आहे आणि म्हणून ती देहबुद्धी पुन्हा पुन्हा माझ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून मी त्या आरशामध्ये माझं हे सगुण रूप पाहत होतो, निर्गुणापासून मी गुणामध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो. आपलं नेमकं याच्या उलटं असतं. आरशामध्ये जो जो पाहतो तो आपली देहबुद्धी जास्त दृढ होती, पण जे संत असतात, जे साधू पुरुष असतात, त्यांना ते आरशामध्ये पाहो का न पाहो पण ते आत्मबुद्धीमध्ये नेहमीच स्थिर असतात. देवभक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक, साधूजनी मोक्षदायक तोची जाणावा. म्हणजे मोक्षदाता साधू कसा असतो की देवभक्त दोन्ही एक. ज्यासी कळला हा विवेकच आहे. विवेक म्हणजे काय, जे चांगलं आहे आणि जे वाईट आहे याचा निवाडा करण्याची शक्ती म्हणजे विवेक. हा विवेक ज्याच्यापाशी आहे, दृश्याकडे पाहून दृश्य आता आपल्याला आकर्षित करत आहे, हा धोका लक्षात घेऊन विवेकाचा वापर करून त्या धोक्यापासून दूर राहणं आणि भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होणं, या दोघातली सीमारेषा त्याला ओळखता आली पाहिजे आणि ती येते. आणि म्हणून देहची होऊन राहायचे. आणि मग नुसतं देहबुद्धीचं आपल्याकडे असेल तर देवाचं ऐश्वर्य आपल्याकडे कसं येणार, ते येऊ शकणार नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, देव पहावा भक्तपणे, तेणे त्यांचे ऐश्वर्य बाळे तात्काळ अंगे. देहची होऊन राहिजे, तेणे देह दुःख साहिजे, देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. देहबुद्धी जर आपल्याजवळ असेल तर मात्र दुःखच आपल्या पदरी येणार आहे. कारण देहाच्या संगतीने, विषयांच्या संगतीने पंचविषय जे आहेत आणि इंद्रियाचा वापर करून आपण त्यातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि जो सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो तो अंती त्या ठिकाणी दुःखच आहे हे आपल्या लक्षात येतं. स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ तेजने भावे कास तुझी धरावी. हे जे कर्नाटकात म्हणलेलं आहे ते याच सगळ्यासाठी. कारण स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला म्हणजे आतापर्यंत हे सगळं गोळा केलं पण यामध्ये सुख नाही हे लक्षात आलं, त्यालासुद्धा सद्गुरूचीच कृपा पाहिजे. आणि ती सद्गुरूची कृपा ज्याच्यावर प्राप्त होईल त्याच्या ठिकाणी विवेक जागृत होईल. विवेक कसा जागृत होतो, तो त्या अग्नीसारखा आहे, विवेक जाणजे तैसा. आणि तो एकदा विवेक जागृत झाला की मग त्याला कुठलंही आकर्षण या जगामध्ये राहणार नाही, कुठलीही आसक्ती या ठिकाणी राहणार नाही आणि तो देवाशी एकरूप होईल. म्हणून ह्या अशा देहातीताची लक्षणं जी आहेत ती सुद्धा या समासामध्ये सांगितलेली आहेत.
देहातीत म्हणजे देहाच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन पोचणे. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगिजे. ऐसा श्रोते आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलिले, तेची आता निरोपिले सावध ऐका. आता ते सांगतात. आता देहातीत होणं कसं आहे? झाडावरचं फूल आहे, फूल पाहिलं, खूप छान वाटलं, मनात आलं किती छान फूल आहे, लगेच तोडून घेतलं. आणि दुसरीकडे संतांची दृष्टी कशी आहे पहा. संत म्हणतात त्या फुलाकडे पाहिल्यावर त्यांच्या मनामध्ये येतं, अरे किती सुंदर फूल आहे, आज माझं लक्ष गेलं म्हणून ठीक आहे, माझं लक्ष गेलं नसतं तर हे फूल उमललं असतं, दुसऱ्या दिवशी पुन्हा कोमेजून गेलं असतं. पण त्या झाडाने त्याचा स्वभाव जो आहे तो काही स्वभाव सोडला नाही. त्या स्वभावाप्रमाणे त्या कळीचं फूल झालं आणि त्या फुलाचं जसं आयुष्य असेल तसं दुसऱ्या दिवशी ते कोमेजून गेलं. पण ते फूल निर्माण करण्याचं त्या झाडाचं जे कार्य आहे ते कार्य तर अविरतपणे घडत असतं. आपण घरी गुलाबाची फुलं झाडं आणून लावतो, ते गुलाब उमलतात, खूप आनंद मिळतो. पण जंगलामध्ये सुद्धा अशा प्रकारची अनेक झाडं असतील, अनेक सुंदर फुलं असतील की ज्याचा उपयोग माणसाने कधी घेतला नाही, पण त्यांनी त्यांचा धर्म मात्र सोडला नाही. तसं या सृष्टीमध्ये जे जे निर्माण होत आहे ते ते भगवंताच्या कृपेने होत आहे. हा विचार मनामध्ये आणणं म्हणजे ही विवेकदृष्टी जी आहे ती साधू संतांच्या ठिकाणी असते. आणि अशी माणसं खऱ्या अर्थाने देहातीत झालेली असतात. आणि कैसे परब्रह्म पावणे असं पण विचारले आहे, प्रश्न विचारला, त्याचं उत्तर आता ते सांगतात. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे. देहातीत व्हायचं ना. आता देहाच्या अतीत म्हणजे पलीकडचं. साताऱ्याच्या पलीकडे एक गाव आहे, त्याचं नाव अतीत आहे. आता हे गावाचं नाव पाहिलं सुद्धा मला एकदम छान वाटलं. अरे वा. देहातीत शिरगाव मठाकडे आपण जेव्हा जातो तेव्हा हे गाव लागतं अतीत. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देहसंग हा न साहे तुझं विदेहासी. असा जो विदेही आहे त्याला देहाचा संग हा सहन पण होत नाही आणि तो देहाच्या संगतीत राहतसुद्धा नाही, कारण तो आत्मबुद्धीतच असतो. ज्याची बुद्धी होय ऐसी, वेदवर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रासी न पडे ठाई. ऐश्वर ऐसे तत्वता, बाणे देहबुद्धी सोडिता. मग हे भगवंताचं जे ऐश्वर आहे ते आपल्या अंगी बांधलं पाहिजे. ते ऐश्वर आपल्याला प्राप्त झाले पाहिजे. ते केव्हा होईल की बाणे देहबुद्धी सोडिता आणि देह मी ऐसे भाविता अधोगती. दोन गोष्टी सरळ सरळ आहेत. देवाचं ऐश्वर प्राप्त व्हायचं असेल तर आत्मबुद्धी पाहिजे, आणि जर देहबुद्धीला चिकटून राहायचं असेल तर देह मी ऐसे भाविता अधोगती, तर अधोगतीच आहे. म्हणून एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. त्या खांबाला मीच जर पकडून ठेवलं आणि मी बांधला गेलो आहे असं जर म्हणत असेल तर ते खोटं आहे. त्या खांबाला मी केव्हा ना केव्हा तरी सोडलं पाहिजे. तो खांब म्हणजे हा देहबुद्धीचा आहे आणि मुक्त होणं म्हणजे ते माझ्यावरच अवलंबून आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण एक सवयी म्हणतो पहा, गुरुवारची सवयी आपण म्हणतो. सारा सार नीती न्याय, मुख्य भक्तीचा उपाय, संत संगे वेण काय, वाया जाय सर्वही. आधी कर्माचा प्रसंग, शुद्ध उपासना मार्ग, ज्ञाने उद्धरते जन येथे संदेह नाही. देहे निरसन करावे, महावाक्य विवरावे, तेणे संसारी तरावे, काळ नासवतो आहे. ज्यास नाही येणे जाणे, नाही जन्म ना मरणे, सद्य पाविजे श्रवणे, दास म्हणे हे सही. सद्य पाविजे श्रवणे, सद्य म्हणजे श्रवणाने, सद्ग्रंथाच्या श्रवणाने, सद्य म्हणजे रोकडेपणाने आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होतात. पण तसं आपण केलं पाहिजे. म्हणून सारासार नीती न्याय. सारासार काय, सार काय, असार काय, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि ही जी सवय आहे, गुरुवारी ते म्हणतात, सज्जनगडवारी म्हणतात, आपणही म्हणतो गुरुवारच्या उपासनेमध्ये. म्हणून याचा अर्थ तोच आहे की देहबुद्धी आहे तोपर्यंत भगवंताचं दर्शन नाही. जसं मगाशी आपण त्या चांगल्या उपासनेमधली ओळी म्हटलं, लपाला तव तव दिसे, म्हणजे तो जोपर्यंत भगवंत आपल्या समोर दृश्य स्वरूपात येत नाही तोपर्यंत ही सृष्टीच आपल्याला आकर्षित करत असते. आणि एकदा भगवंताची गोडी लागली की मग सृष्टीचं कितीही आकर्षण असेल तरी त्याकडे आपण आकर्षित होत नाही. म्हणून
या कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण, मिथ्या मानिता दूषण लागो पाहे. साधू वचन, आता साधू वचन म्हणजे काय, हा एक मोठा या ठिकाणचा एक भाग आहे, स्वतंत्र प्रवचनाचा विषय आहे. साधू वचन म्हणजे जे महावाक्य आहेत ते म्हणजे साधू वचन. साधू संतांनी जे सांगितलं त्यावर विश्वास ठेवून त्या मार्गाने जाणं, त्या मार्गाने मार्गक्रमण करणं हे शिष्याचं लक्षण आहे. ऋग्वेदामधला मंत्र म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म. त्यानंतर दुसरं महावाक्य येतं अहम ब्रह्मास्मी. हे जे सूत्र आहे, हा जो मंत्र आहे तो यजुर्वेदामधला आहे. तत्वम असी, तत् म्हणजे ते, तू आहेस. तत्वम असी हे सामवेदातलं आहे. आणि अथर्ववेदामध्ये सुद्धा अयम आत्मा ब्रह्म, ते ब्रह्म मीच आहे. असे हे चारही महावाक्य आहेत. आणि महावाक्याचा जप बोलिला, म्हणजे या महावाक्याचा मी असता जपच करत बसलो. रोज 1200 जप, रोज 1300 जप, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, असं करून काही मी ब्रह्मपदाला प्राप्त होणार नाही. कारण महावाक्याचा जप नाही बोलिला, समर्थ सांगतात आपल्याला. मग काय करायचं त्या ठिकाणी, प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि तो अनुभव येणं, त्या अनुभवाची प्राप्ती किंवा ते समाधान मला प्राप्त झालं पाहिजे. कारण अनुभव जोपर्यंत नाही तोपर्यंत बोलणं हे सगळं व्यर्थ आहे. सगळं एवढं मोठं प्रवचन झालं, अर्धा पाऊण तास झाला, पण हे सगळं व्यर्थ आहे जोपर्यंत तो अनुभव मी घेत नाही. आणि तो अनुभव घेतला तर मग मला त्याची प्राप्ती झाली असं म्हणता येईल. तोच प्रश्न त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना विचारला, तुम्ही देव पाहिला आहे का? रामकृष्ण परमहंस स्पष्टपणे कुठलाही वेळ न घालवता लगेच म्हणतात, होय, मी देव पाहिला आहे. आणि कसा पाहिला? जेवढा मी तुला पाहत आहे, जेवढ्या स्पष्टपणे मी तुला पाहत आहे, तेवढ्या स्पष्टपणे मी देव पाहिला आहे. असं जेव्हा छाती ठोकपणे समोरची व्यक्ती सांगते, तेव्हा खऱ्या साधकाच्या मनामध्ये त्याच्या ठिकाणी एक पूज्य भाव निर्माण होतो. लगेच त्याचा त्यावर विश्वास बसतो आणि त्यांच्या चरणी तो नतमस्तक होतो. भगवान रामकृष्णांच्याकडून हे सगळं ज्ञान घेतल्यानंतर ते रामकृष्ण शेवटच्या क्षणी सांगतात, तुला कालीमातेचं कार्य करायचं आहे. तेव्हा रामकृष्ण परमहंस सांगितल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणतात, कालीमातेचे कार्य काय आहे मला माहीत नाही आणि ते माझ्याकडून कसं घडेल. तेव्हा ते म्हणतात, तू नाही, तुझे हाडं ते कालीमाता त्यांच्याकडून हे सगळं कामं करून घेईन. आणि हा फक्त सगळं जो विश्वविजय प्राप्त करायचा होता, समुद्रापलीकडे जायचं होतं, हे सगळं तुझ्याकडून ती कालीमाता करून घेणार आहे. तर असा संघ, असा सत्संग ज्यांना प्राप्त झाला ते सगळे धन्य होऊन गेले. जो संतास चरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. या कारणे साधू वचन आता आपण पाहिलं. आता साधू वचन ते कैसे, काय धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हेच साधूचे वचन सदृढ धरावे. अजन्मा तो तूची जाण, मी अजन्मा आहे. आता मी अजन्मा आहे असं म्हटलं तरी आपला जन्मदिवस असतो, आपला वाढदिवस असतो. 75 झाली, 60 झाली, 61 झाली, त्या दिवसाची वाट पाहतो. लहान मुलं काय करतात, 2-3 महिने आधीपासून, आता 90 दिवस राहिले माझ्या हॅपी बर्थडेला, मग आता 89 राहिले, असं तो लहान मुलगा वाट पाहत असतो आपल्या जन्मदिवसाची. आणि मग जेव्हा तोच मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला इतर सगळ्या व्यापारामध्ये आपल्या जन्मदिवसाची आठवण होत नाही. कोणीतरी आठवण करून देतं तेव्हा ते, अरे हो, आता काय 3 दिवसांनीच आहे ना वाढदिवस, असं होतं. आणि जेव्हा आता आपल्यासारखी परिस्थिती येते तेव्हा तो वाढदिवस झाला काय, न झाला काय, त्या वाढदिवसाचा आनंद मग पुढे आपण पाहतो. संतांच्या ठिकाणी त्यांची पुण्यतिथी जेव्हा असते त्याचा उत्सव आपण साजरा करतो. आणि आपलं जेव्हा असतं तेव्हा ते श्राद्ध आपण साजरा करतो. श्राद्धाच्या दिवशी घरामध्ये थोडीशी शोककळा असते, ती अगदी क्षणिक असते, 1-2 दिवसापुरती असते. आणि ते 2-4 दिवस गेले की मग पुन्हा सगळीकडे आनंदच असतो. पण संतांची पुण्यतिथी त्यानिमित्त सप्ताह असतो. अनेक मठांमध्ये त्या मठाच्या
संस्थापकांची पुण्यतिथी साजरी होते. 7-7 दिवसाचा त्या ठिकाणी कार्यक्रम असतो, भजन असतात, कीर्तन असतात, ग्रंथराज दासबोधाचे पारायण असतात. अशा प्रकारे तो उत्सव साजरा होतो. त्याला आपण उत्सव शब्द म्हणतो, कारण ते त्यावेळेस नदी मिळाली सागरी, ते निवडावे कोणे परी, लोह सोने होता माघारी काळीमा नये. त्याप्रमाणे ते भगवंताशी एकरूप झालेले असतात आणि तो एकरूप होण्याचा क्षण म्हणजे आपण तो उत्सव आपण साजरा करतो. म्हणून आज आपण या पहिल्या भागामध्ये देहासी होईल अंत, मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नाही. 35वी ओवी आहे. 34 ओव्यांपर्यंत आपण आज आलो. आता पुढचा भाग आपण उद्याच्या भागात पाहूया. मला वाटतं आज या ठिकाणी आपण थांबूया, कारण आज हे आमचं अखंड दासबोध पारायण ही जी योजना आहे त्यामध्ये आज अष्टमी आहे. अष्टमीच्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत सज्जनगडावर सगळ्या साधकांनी ज्यांनी पारायणं केली आहेत त्यांच्या याद्या पाठवायच्या असतात संस्थांना, आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या नवमीच्या दिवशी समर्थांना या सगळ्या याद्या, अभिषेक सकाळचा जेव्हा होतो त्यावेळेस समाधीला ते अर्पण होतात. आता ही उद्याची जवळपास 16-17वी वेळ आहे पारायणाची, आणि त्या याद्या आज आता पाठवायच्या आहेत. म्हणून आता आपण थांबूया. आणि आत्तापर्यंत जवळपास 510 साधकांनी पारायणं केली आहेत या मागच्या 6 महिन्यामध्ये. पाहूया आपण किती पारायण करतो, समर्थ किती आपल्याकडून पारायण करून घेतात. कारण एक पारायण करणं म्हणजे ते मी केलं असं नाही, पण ती प्रेरणा आपल्याला समर्थाने दिलेली आहे, अनेक लोकांना ती दिलेली आहे, आणि त्यांच्यासाठी आपल्या सद्गुरूसाठी एवढं सगळं आपल्याला आत्मदर्शन वगैरे एवढे सगळे ग्रंथ आपण वाचतो, तेव्हा आपल्या सद्गुरूंसाठी आपण निदान रोज 1 तास तरी आपण देता आला पाहिजे. आणि तो देणं, कारण समर्थ सांगतात आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, आणि त्यामुळे त्यांच्या या 3 ग्रंथांचं वाचन रोज आपलं झालं पाहिजे, रोज सत्संग घडला पाहिजे. या उद्देशाने ही योजना आपण सुरू केली मागच्या दासनवमीच्या दिवशी, आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. अनेक लोक त्यामध्ये येऊन पारायण करून आनंद मिळवत आहेत. तसाच आनंद आपल्या सगळ्यांना मिळावा यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. आपला हा नगरचा जो सत्संग आहे निरूपण करायचा, दासबोध निरूपण होता, हा सत्संग पाहून खूप छान वाटतं. खरं म्हणजे अनेक लोक यामध्ये आहेत. माझ्या आत्ताच्या माहितीप्रमाणे दशक 8 समाज 7 यावर मागच्या वर्षीच माझं नोव्हेंबरमध्ये निरूपण झालं होतं. त्याची नोंद आहे माझ्याकडे, मागच्या वेळेस झालं होतं. तर अशा प्रकारे अनेक समाज, त्यांचा अभ्यास तुम्ही सर्व लोक मिळून माझ्याकडून करून घेत आहात. ही समर्थांची प्रेरणा आहे असं मी समजतो, आणि त्या प्रेरणेसाठी ती करणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते केलंच पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या अशाच त्यावेळेस आज्ञा होतील त्यावेळेस निरूपणासाठी मी उपलब्ध आहे, कारण तेच आपलं कर्तव्य आहे. रामदासी म्हणून आपलं तेच काम आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला होणार नाही. ते आत्मदर्शन सर्वांना व्हावं ही एक अपेक्षा ठेवून या ठिकाणी मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. काका हां नमस्कार.